तर आज आपण बघणार आहे क्लास 8 चॅप्टर नंबर 15 एरिया. त्यातला आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट नंबर 15.3. बघा क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय म्हटलं आहे. इन अ पॅरलोग्राम ABCD लेंथ दिलेली आहे ABची, ती दिलेली आहे 13 सेंटीमीटर, आणि लेंथ DC बघा लेंथ DC दिलेली आहे आपल्याला 9 सेंटीमीटर, आणि लेंथ AD दिलेली आहे, लेंथ AD दिलेली आहे 8 सेंटीमीटर. अँड फाइंड द एरिया ऑफ द पॅरलोग्राम ABCD. तर आपल्याला पूर्ण याची काय करायची आहे, तर आपल्याला एरिया फाइंड आउट करायचं आहे. एरिया फाइंड आउट करायचं तर काय करायचं आपल्याला, तर बघा सोल्युशनमध्ये काय काय आपलं गिवन दिलेलं आहे. तर AB पॅरलल आपला 13 आणि DC आहे म्हणते पॅरलल. ठीक आहे, म्हणजे काय ना तर पॅरलोग्राम ABCD इज काय तर आपला ट्रॅपेझियम. ठीक आहे, काय येणार तर हा ट्रॅपेझियम आहे. मग AB इज इक्वल टू किती आपला 13 सेंटीमीटर, DC आपला 9 सेंटीमीटर आणि AD आपला 8 सेंटीमीटर. मग काय करायचं आपल्याला, तर एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. किती आहे, इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय सम ऑफ काय करायचं आपल्याला इथं, तर सम ऑफ द लेंथ ऑफ काय तर हे पॅरलल साईड मल्टिप्लाइड बाय करायची आपल्याला हाईट. सिम्पली 1/2 मल्टिप्लाइड बाय काय तर AB आणि DC काय तर आपला पॅरलल आहे, आणि मल्टिप्लाय करायला लागेल आपल्याला ADनी, कारण की ती आपली काय तर हाईट आहे म्हणजे 8 सेंटीमीटर. आता व्हॅल्यू पुटअप करायचे 1/2 मल्टिप्लाय बाय 13 + 9 मल्टिप्लाइड बाय 8. आता इथे काय होईल, इथे होते आपला 2नी कट होते आपला 8, म्हणजे आपला आन्सर येणार इथे 4. म्हणजे काय राहिलं तर दोघांची ॲडिशन किती येते, तर 22 मल्टिप्लाइड बाय 4 म्हणजे किती येणार आहे, तर एरिया ऑफ ट्रॅपेझियम किती येणार आहे, तर 88 सेंटीमीटर स्क्वेअर एवढा आपला आन्सर येतो. सेकंड बघूया. लेंथ ऑफ 2 पॅरलल साइड्स आर ट्रॅपेझियम आर 8.5 सेंटीमीटर अँड 11.5 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली. देन लेंथ ऑफ द 4.2 सेंटीमीटर अँड फाइंड द एरिया. काय करायचं आपल्याला, एरिया फाइंड आउट करायचं आहे. कसं आहे ट्रॅपेझियमचं बघा, आपल्याला काय काय घेऊन दिलेलं आहे, तर ट्रॅपेझियमची काय दिलेली आहे, साईड दिलेली आहे ज्या दोन पॅरलल आहे. आता हे 8.5 सेंटीमीटर दिलेली आहे आपल्याला, हाईट दिलेली आहे किती, तर 4.2 सेंटीमीटर, आणि दुसरी साईड दिली आपल्याला तर 11.5 सेंटीमीटर दिलेली आहे. बघा आता काय करायचं सोल्युशनमध्ये, लेंथ ऑफ 2 पॅरलल साइड्स ऑफ ट्रॅपेझियम इज किती दिली आहे, तर 8.5 सेंटीमीटर आणि 11.5 सेंटीमीटर, अँड इट्स हाईट दिली आपल्याला 4.2 सेंटीमीटर गिवन आपण लिहिलं आहे. नंतर एरिया ऑफ ट्रॅपेझियम किती आपला, तर इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय सम ऑफ लेंथ ऑफ द पॅरलल साईड मल्टिप्लाइड बाय करायचे आपल्याला हाईट फॉर्म्युला यूज करून. आता व्हॅल्यू पुटअप करायचे बघा, 1/2 मल्टिप्लाइड बाय पॅरलल साईड कोणकोणते, तर 8.5 प्लस किती करायचं, तर 11.5 आणि हाईट किती आपली 4.2. ठीक आहे, बघा कट काय होते बघून घेऊया. 2नी आपला ॲडिशन केली किती येते, तर आपली इथे येते 20 आणि मल्टिप्लाय बाय किती होणार, तर 4.2, म्हणजे या दोघांची ॲडिशन किती तर आपली इथे 20. ठीक आहे, आता 2नी आपला किती होते, तर 20 कट होते, म्हणजे 20 × 2 किती आपला 20 × 10 येतो आपला 2 × 10 येतो आपला 20. ठीक आहे, म्हणजे आपलं काय राहिलं इथे, तर 10 मल्टिप्लाय बाय करायला लागेल आपल्याला 4.2, म्हणजे आपला आन्सर येणार आहे 10 4.2 म्हणजे किती, तर 420 एवढा. म्हणजे एरिया ऑफ ट्रॅपेझियम किती, तर आपला 42 सेंटीमीटर आपला येणार आहे. थर्ड बघूया. पॅरलोग्राम PQRS इज काय तर आयसोस्केलस ट्रॅपेझियम दिलेलं आहे. ठीक आहे, लेंथ दिली आहे त्याची PQ 7 सेंटीमीटर, आणि सेगमेंट दिलेला आहे PM, काय म्हटलं त्याला, तर परपेंडिक्युलर म्हटलं आहे. कशाला, तर सेगमेंट SRला. SMची ही दिली आपल्याला 3 सेंटीमीटर, आणि डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल साइड्स इज दिलेली आहे 4 सेंटीमीटर. अँड फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलेटर PQRS. आपल्याला काय तर त्याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. आधी काय घेणार आपण, सगळं गिवन डाटा लिहिणार आहे याच्यात. बघा सोल्युशनमध्ये गिवनमध्ये काय घेतं आपल्याला, तर सेगमेंट काय येते QN, परपेंडिक्युलर कशाला आहे म्हणते SRला. QN परपेंडिक्युलर कशाला आहे, S आणि R. बघा S आणि Rला आहे. ठीक आहे, ही कोणती येते आपली परपेंडिक्युलर लाईनमध्ये. ओके, नंतर पॅरलोग्राम कोणता आहे, तो PQNM इज काय म्हटलं, रेक्टँगल. PQNM बघा तर काय येते, तर PQN आणि हा झाला आपला M, काय येतो तो, हा होते आपला रेक्टँगल. ठीक आहे, राईट आहे, हा होता आपला रेक्टँगल. नंतर PQ दिलेली आहे आपल्याला, बघा PQ आपली 7 सेंटीमीटर, नंतर दिली आपल्याला PM दिलेली आहे 4 सेंटीमीटर. झालं, हे आपण गिवन लिहिलं याचं. नंतर पॅरलोग्राम काय येणार, तर PQRS इज काय म्हटलं, आयसोस्केलस ट्रॅपेझियम म्हटलं आहे. नंतर काय तर PS इज इक्वल टू QR. बघा PS आणि काय तर QR काय येणार, तर दोन्ही याची लेंथ काय तर सेम येणार आहे आपली, म्हणजे काय येणार, तर हे इक्वल येणार आहे. मग इन ट्रायंगल PMS बघा काय येणार, तर PM आणि S काय झालं, तर हा राईट अँगल ट्रायंगल म्हणतो आपला 90 डिग्रीचा. ठीक आहे, मग काय येणार, तर पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. PS² इज इक्वल टू SM² प्लस
PM². ठीक आहे, व्हॅल्यू पुटअप करायची आहे. PS आपल्याला माहिती नाही आहे. SM ची व्हॅल्यू किती येते तर 3 सेंटीमीटर, 3 स्क्वेअर. PM किती येते तर 4 स्क्वेअर येते, म्हणजे किती येणार तर 3चा स्क्वेअर आपला 9 येतो आणि 4चा स्क्वेअर होतो आपला 16. टोटल किती येतं तर 25. आणि 25 कोणाचा स्क्वेअर आहे तर तो आहे 5चा, म्हणजे किती तर PS आणि काय येणार तर QR हे काय तर दोन्ही सेम आहेत, म्हणजे किती तर 5 सेंटीमीटर येणार आहे. नंतर SM इज इक्वल टू काय तर आपला NR किती आहे तर 3 सेंटीमीटर आहे. नंतर SR इज इक्वल टू SM प्लस MN प्लस NR व्हॅल्यू पुटअप करायची आहे. 3 + 7 + 3 म्हणजे किती येणार तर SRची व्हॅल्यू किती येणार आपली तर 13 सेंटीमीटर एवढी येणार आहे. नंतर आपल्याला काय लास्टली फॉर्म्युला यूज करायचा आपला एरिया ऑफ ट्रॅपेझियम काय तर आपला 1/2 मल्टिप्लाय बाय सम ऑफ ऑल पॅरलल साइड्स मल्टिप्लाय बाय करायचा हाईट. सिम्पली 1/2 मल्टिप्लाय बाय PQ प्लस SR मल्टिप्लाय बाय करायचं PMला. आता करायचं आपल्याला काय तर व्हॅल्यू पुटअप 1/2 मल्टिप्लाय बाय 7 + 13 मल्टिप्लाय बाय करायचं 4. दोघांचे टोटल 20. इथे होईल आपला 20 म्हणजे इथे 10 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजे किती येणार तर 14 सेंटीमीटर स्क्वेअर आपला आन्सर येणार आहे.